नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाच्या 2 अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि या दोन्ही अपडेट जे आहेत तर त्या नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी आहे. आणि त्यामुळे जर आपण नियमित शेतकरी असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक सर्वात अपडेट सध्या समोर आहे आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांकडे मागील वर्षाची जी असते ती कर्जाची मागे असल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना सध्या नवीन कर्ज मिळण्याच्या आहेत त्या अडचणी निर्माण होत आहेत. आणि यामुळे आपल्या ज्या काही शेतकऱ्यांकडे थकीत पीक कर्ज असेल त्या अशा थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाचा भरणा करून आपले नवीन खाते जे आहेत ते खाते नूतनीकरण करून खरीप हंगामामध्ये नवीन पीक कर्जाचा लाभ यावा असे आवाहन आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलेले आहे. आणि मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला आहे. तर त्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच जिल्ह्यामध्ये असलेली सहकारी बँक या बँकांना जे आहे तर ते एकूण खरीप हंगामासाठी 2,200 कोटीचं खरीप पीक कर्ज वाटपाचं लक्ष्यांक जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. परंतु आता सर्व बँकामार्फत जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना जे आहे तर ते कर्ज वितरण करण्यात येत आहे. आणि 13 जूनपर्यंत सर्व बँकामार्फत 84,668 पात्र शेतकऱ्यांना 874 कोटी 53 लाख रुपयांचं पीक कर्ज वितरण करण्यात आले आहे. तसेच खरीप पीक कर्ज मागणी करणाऱ्या सर्व पात्र शेतकरी सभासदांना बँकामार्फत खरीप पीक कर्ज वितरण सुरू आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागील थकीत पीक कर्जाचा भरणा अद्याप बँकेकडे केला नाही तसेच त्यांच्या कर्जाचं नूतनीकरण केलं नाही अशा सर्व शेतकरी सभासदांनी कर्जमाफीची वाट न पाहता त्यांच्याकडील थकीत पीक कर्जाचं नूतनीकरण करून किंवा विविध बँकाकडील एक मुक्त कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेऊन संबंधित बँक शाखेकडून खरीप हंगामाकरता पीक कर्ज जे आहे ते उपलब्ध करून घ्यावे. आणि थकीत कर्जामुळे बँकांच्या एनपीएमध्ये वाढ होत असून एनपीएमध्ये गेलेल्या कर्ज खात्यांना रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार किंवा धोरणानुसार बँकांमार्फत कर्ज वितरण करणे शक्य होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये वसुली होणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित बँक शाखेकडे जाऊन त्यांच्याकडे थकीत पीक कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावे. तसेच बँकांच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेऊन या खरीप हंगामामध्ये खरीप पीक कर्ज वितरण उपलब्ध करून घ्यावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे असा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी कळवलं आहे. एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची विविध. तसेच दुसरं एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तर जे काय आपल्या जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेचे शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आता आपल्या सांगली जिल्ह्यातून येत आहे. अगोदर आपण यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट पाहिली आहे. तर खास करून ती काय आपली जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक आहे जी आपल्या सांगली जिल्ह्यातील आहे. त्या सांगली जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेकडून अखेरपर्यंत पीक कर्जाची वसुली मोहीम सुरू आहे. आणि ही मोहीम जी आहे ती सुरू असताना माजी आमदार बच्चू कडू यांच्या आमदाराची पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचं जाहीर केलेलं आहे. परंतु आता आपल्या त्यामध्ये नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ जी आहे तर ती उडाली आहे. कारण की यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरण्याबाबत पुन्हा तव्यात मिळत अशी भूमिका जी आहे तर ती घेतली आहे. कारण की लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी जाहीर केली आणि राज्यात भाजप महायुती सत्तेत आल्यानंतरही मार्च अखेरला अवघे 3 दिवस शिल्लक असताना अर्थमंत्र्यांची कर्जे भरण्याचं आवाहन केलं आहे. आणि सध्याच्या कर्जमाफीबाबत सरकार पुन्हा समिती नेमते आहे. आणि कर्जमाफी जी आहे तर ती येत्या 13 दिवसामध्ये शक्य नाही. आणि कर्जमाफी मिळाली नाही तर जुलैमध्ये 0% कर्जावर 12% आकारणी केली आहे. आणि नव्याने कर्ज वितरणात शेतकरी अपात्र ठरतील. आणि पीक कर्ज वाटपामध्ये राज्यात जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेचा 85% वाटा असतो. आणि पीक कर्ज वसुलीत मार्चला फारसे अपेक्षित नसते तर जूनमध्ये मात्र वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली जाते. आणि मार्च 2025 अखेरीस अवघे 3 दिवस बाकी असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज भरावीत असं आवाहन केलेलं आहे. आणि मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी आर्थिक परिस्थिती नसल्याचं जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कर्ज भरायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. आणि अशातच आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारमधील मंत्री महोदयांनी कर्जमाफीचा विषय राज्य सरकारने सोडून दिला नाही तर योग्य वेळ येताच कर्जमाफी दिली जाईल असं जाहीर केलं आहे. आणि त्यासाठी समिती नेमण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे पीक कर्ज वसुलीवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर विशेष म्हणजे की जे काही सांगली जिल्हा बँक आहे तर सांगली जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्हा बँकेची जून अखेर कर्ज वसुली सुरू आहे. आणि सध्या 68% कर्ज वसुली सुरू आहे. आणि 95% उद्दिष्ट होते तर कर्ज वसुलीसाठी प्रयत्न कायम राहणार आहेत. आणि कर्जमाफीबाबत सांगता येणार नाही. त्यामुळे शेती कर्जाची जून 2025 अखेरची वसूल पात्र रक्कम जी आहे ते 2,372 कोटी 32 लाख रुपये एवढी आहे अशी माहिती सांगली जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली आहे. तर यामुळे आपली जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत ते आता
ते आज शेतकरी जे आहेत तर किंवा मदत आहेत किंवा कर्ज भराव न भरावं अशी शेतकऱ्यांची आता मनस्थिती आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.